आपल्या हृदयात, आपल्या रक्ताच्या धमन्यांमध्ये स्वाभिमान भरलाय म्हणून आपण मुंडे साहेबांना कधीच विसरू शकत नाही. गरीब माणसाला त्याचा पाठीचा कणा जो वर्षानुवर्ष अत्याचाराने वाकला होता त्याला ताट करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते गोपीनाथ मुंडे साहेबांनी केलेलं आहे. म्हणून आपण त्यांना विसरू शकत नाही. जाती धर्माच्या सगळ्या भिंती पाडून ज्यांच्यासाठी अश्रू गाळले आजच्या दिवशी संबंध देशातल्या लोकांनी, त्या मुंडे साहेबांचं आणि त्या लोकांच्या अश्रूचं आणि आमचं नातं रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ नाही का, असा माझा प्रश्न आहे. आज तुम्ही सगळे इथे आलात, मी हात जोडून तुमचं अभिनंदन करते की तुम्ही एवढं प्रेम करता तुमच्या नेत्यावर आणि तुमचे आभार मानते की तुम्ही माझ्या पित्यासाठी आलात. 12 वर्ष झाल्यावर सख्या आई वडिलांचं सुद्धा जे गोड जेवण घालायला लोक कंटाळ करतात, पण मुंडे साहेबांच्या या गडावर घेऊन तुम्ही, हत्ते साहेब आलेत, तुम्ही स्वतः इथे येता आणि 2 घास प्रसाद घेता आणि आपला पिता जणू आपला बाप स्वतःचा वारला असं लोकांनी मुंडन पूर्ण राज्यभराच्या लोकांनी करून घेतले. हे मुंडे साहेबांविषयी असणारं तुमचं प्रेम आहे. जेवढं प्रेम तुम्ही मुंडे साहेबांवर करता तेवढं मी कर्जबाजारी होते, कारण माझा श्वास तुमच्याकडे गहाण टाकून मुंडे साहेब स्वर्गाला गेलेले आहेत. कारण मुंडे साहेबांना जेवढा तुम्ही प्रेम करता तेवढं तुमच्या जोडे उचलायची क्षमता माझ्यामध्ये येते, तुमच्यासाठी कष्ट करण्याची क्षमता माझ्यामध्ये येते. मला या जीवनामध्ये तुमच्या प्रेमापेक्षा, तुमच्या सन्मानापेक्षा कुठली संपत्ती मोठी नाही. मुंडे साहेबांची आणि वैद्यनाथाची शपथ घेऊन मी तुम्हाला सांगते. आज मोदीजींनी आव्हान केलं की इंधनाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, इंधनाची काटकसर करा, म्हणून मी हा कार्यक्रम रद्द केला. नाही तर इथं लक्षभोजन असतं, आपल्या डोक महाराजांचं कीर्तन असतं, मोठा मंडप असतो आणि सगळ्या पंचकृषीतल्या मायमाऊल्या सगळे लोक इथे येतात आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये आपण मुंडे साहेबांच्या नावाने कीर्तन करतो, अन्नदान करतो. स्वतः अमितभाई शहानी या गोपीनाथ गडाचं उद्घाटन केलंय. सर्व मंत्रिमंडळ तेव्हा उपस्थित होतं.